विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तर चला आज आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन बाय 10 अँड इट्स मल्टिपल्स. म्हणजे काय, तर 10 न मल्टिप्लाय करणे किंवा 10 चे मल्टिप्लाय असलेले. आता 10 चे मल्टिप्लाय आहेत म्हणजे 10 च्या टेबल मध्ये असणारे मग कुठले पण 20, 50, 100, 500, 1000, 6000 म्हणजे कुठल्याही 10 च्या मल्टिपल्स मध्ये असणाऱ्या नंबर्सनी एखाद्या नंबरला कसं मल्टिप्लाय करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग जर तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन बाय 10 हा जर कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजून पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन बाय 10 अँड इट्स मल्टिपल्स म्हणजे 10 किंवा 10 च्या पटीत असणारे मग कुठले पण असो ते नंबर नी मल्टिप्लाय कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता पहिला आहे बघा क्वेश्चन इथे मी दिलेला आहे, फाइंड द प्रोडक्ट. आता फाइंड द प्रोडक्ट म्हणजे काय, प्रोडक्टचाच अर्थ होतो गुणाकार. म्हणजे खालील दिलेल्या एक्झाम्पलचं मल्टिप्लिकेशन करा. मराठीमध्ये म्हणतात गुणाकार, मल्टिप्लिकेशनला मराठीमध्ये काय शब्द आहे, गुणाकार. तर खाली दिलेल्या नंबरचा गुणाकार करा. तर चला मग आपण सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा. आता हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला बघा कसे दिसतात ज्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. तर ते काय आहेत, तर 10 च्या पटीतले आहेत. म्हणजे हे सगळे 10 चे मल्टिप्लायज आहेत. म्हणजे सगळे 000 वाले दिसायला लागलेत बघा तुम्हाला आपल्याला जनरल नंबर. कारण की या व्हिडिओचा आज आपला हेतूच आहे की 10 किंवा 10 च्या मल्टिप्लायजने एखाद्या नंबरला कसं मल्टिप्लाय करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, 7645 मल्टिप्लाय बाय 10. तर आता एक इथं 10 किंवा 10 चे मल्टिप्लाय असणाऱ्या नंबरनी मल्टिप्लाय करत असताना एक ट्रिक आहे की जेव्हा 1 असो किंवा 1 च्या जागी दुसरा कुठला पण नंबर असो त्याच्या पुढे किती झिरो आहेत, त्या झिरोला तात्पुरता आपण बाजूला ठेवायचं. म्हणजे किती झिरो आहेत, 1. बरोबर आहे. तर मग आता बघा, आता काय राहिलं, फक्त इथं 1 राहिलं. तर हा नंबर कुठला आहे, 7645. म्हणजे कुठल्याही नंबरला जर फक्त 1 न मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन काय येतं त्याचं, तोच नंबर येतो. म्हणजे 7645 हेच या नंबरचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. आणि आपले किती झिरो आहेत, तर झिरो आहे 1. तो झिरो बरोबर आन्सरच्या पुढे तो झिरो ऍड करून टाकायचा. कारण की मग बघा 10 च्या पटीनं किंवा 10 न मल्टिप्लाय करणं हे फार सोपं आहे. कारण की झिरो जितके पण असतील ते झिरोज आपण तोपर्यंत साईडला ठेवणे, जी संख्या दिलेली आहे जो नंबर आहे त्याला 1 न मल्टिप्लाय करणे. आणि हा एक नियमच आहे की एखाद्या नंबरला आपण जर 1 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर तोच नंबर राहणार आहे आणि जितके झिरो असतील तितके आन्सर मध्ये ऍड करणे. बस त्याचं इतकं सिंपल आणि सोपं आन्सर आहे. तर काय आलं मग याचं मल्टिप्लिकेशन, 76,450. तर आता पुढचा नंबर बघा. पुढचा नंबर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचा आहे, 100 न मल्टिप्लाय करायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, आपण झिरो किती आहे ते पाहायचे. झिरो काय आहे, 2 झिरो आहे. तर मग आता 6849 ला किती मल्टिप्लाय करायचं आहे, 1 न. मग कुठल्या पण नंबरला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतात, तोच नंबर येतो. म्हणजे 6849 ऍज इट इज नंबर येणार आहे. आणि किती झिरो आहेत, 2 झिरो. तर 2 झिरो उचलून आपल्याला जसेच्या तसे आन्सर मध्ये लिहायचे आहे. तर मग ह्याचा आन्सर काय आलं, 6,84,900. लक्षात आलं का बघा तुमच्या. 10 किंवा 10 च्या मल्टिप्लायज न मल्टिप्लाय करणं खूप सोपं आहे. आता पुढचं एक्झाम्पल आहे 9365 मल्टिप्लाय बाय 1000. तर 1000 न मल्टिप्लाय करायचं. 1000 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती झिरो आहे तिथं, 3 झिरो तोपर्यंत आपण बाजूला ठेवायचे. नंबर कुठला आहे, 9365 मल्टिप्लाय बाय 1. कुठल्याही नंबरला जर 1 न मल्टिप्लाय केला तर आन्सर तोच नंबर येतो. म्हणजे 9365 आणि नंतर किती झिरोज आहेत, 3 झिरो. तर 3 झिरो जशाच तसे उचलून ठेवायचे. म्हणजे ह्याचा आन्सर काय, 93,65,000. बघा खूप सोपं आहे 10 न 100 आणि 1000 न मल्टिप्लाय करणं. आता पुढचं थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे. वेगळं आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये झिरो तर आहेतच. किती झिरो आहेत, 2. बरोबर आहे. पण आता वरच्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये 1 1 1 होतं, पण आता ह्या एक्झाम्पल मध्ये 1 नाही आहे. तर काय आहे इथं, 5. तर मग आता 7041 न जर 5 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच नंबर येत नाही. त्याचं आन्सर थोडं वेगळं येतं. तर ते आपण साईडला आपल्याला करून बघावं लागेल. 7041 मल्टिप्लाय बाय 5. 5 1 5. बघा पहिल्यांदा राईट हँड करून जो पहिला नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. 5 1 5, 5 4 20,
20 ला 0 कॅरी 2, 5 झिरो जा 0, 0 प्लस हा कॅरी त्याच्यामध्ये ऍड केला 2 येणार आहे, 7 5 जा 35. काय आला आन्सर बघा, 35,205. आणि पुढे सेम तीच प्रोसेस, किती झिरो आहे, 2 झिरो आहे, तर तेच आन्सर मध्ये जशास तसे लिहून द्यायचे. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलेला आहे बघा, 35,20,500. बघा हे पण तसंच आहे सेम, पण काय आहे इथं, इथं आपल्याला 5 नंबर दिलेला आहे, तर 5 ना आधी ह्या नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि नंतर हे 2 झिरो पुढे ऍड करायचे. तर पुढचा नंबर बघा, पुढच्या नंबर मध्ये किती झिरो आहे, 3 झिरो आहे. ते झिरो आपण तसेच बाजूला ठेवून देऊया. तर पहिल्यांदा 2459, 2459 ला किती मल्टिप्लाय करायचंय, इथं 6 आहे, 1 नाहीये बघा, 6 आहे, तर 6 न मल्टिप्लाय करून घ्यायचं. 6 चा टेबल 9 पर्यंत, 6 9 जा 54, 54 ला 4 कॅरी 5, 6 5 जा 30, 30 प्लस 5 35, 35 ला 5 कॅरी 3, 6 4 जा 24, 24 प्लस 3 25, 26 27, 27 ला 7 कॅरी 2, 6 2 जा 12, 12 प्लस 2 14. तर बघा काय आला नंबर, 14,754. पण पुढे बघा इथं आता 3 झिरो आहे, ते 3 झिरो ऍज इट इज प्लेस करायचे. म्हणजे आन्सर काय आलेला आहे, 1,47,54,000. बस बघा खूप सोपं आहे. जर 10 चा मल्टिप्लाय हा नंबर आहे, पण इथं 1 नसून कुठला तरी दुसरा नंबर आहे, इथं 6 नंबर आहे, तर 0 ऍज इट इज साईडला ठेवून द्यायचे. दिलेला जो नंबर आहे त्याला फक्त 6 न मल्टिप्लाय करायचं आणि जे पण आन्सर येईल ते 3 झिरो ऍज इट इज आन्सर मध्ये प्लेस करून द्यायची. आता पुढचा नंबर आहे बघा, पुढचा नंबर आहे 21,200 प्लस मल्टिप्लाय 11,000. आता इथं एक थोडीशी वेगळी गोष्ट आहे बघा, ह्या पण नंबर मध्ये 0 आहेत आणि या पण नंबर मध्ये 0 आहेत, तर आपण इथले पण 0 काउंट करायचे आणि इथले पण 0 काउंट करायचे आणि साईडला ठेवून द्यायचे. तर नंबर कोणता राहिला बघा, 212 मल्टिप्लाय बाय 11. ह्या 0 ला तोपर्यंत आपण बाजूला ठेवून द्यायचं. तर आता 11 चा टेबल आपल्याला येतो, म्हणजे 11 चा टेबल 2 पर्यंत, 11 2 जा 22, 22 ला 2 कॅरी 2, 11 1 जा 11, 11 प्लस 2 13, 13 ला 3 कॅरी 1, 11 2 जा 22, 22 प्लस 1 23. तर आता पुढे बघा काय आन्सर आला मग, 2,332. आता आन्सर आपले इतक्यापर्यंतच राहिले का, नाही, जे आपण 0 इथं काउंट करून साईडला ठेवलेले आहेत ते 0 तशाच तसे ऍड करायचे. इथे किती 0 आहेत, 2, आणि इथे किती 0 आहेत, 3. बघा तर आन्सर काय आलं मग याचा, 23,32 लाख. बस. तर बघा जेव्हा 10 किंवा 10च्या म्हणजे 10चे मल्टिप्लाय असणारे, म्हणजे 10च्या पटीत असणारे ज्या नंबरना आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा मल्टिप्लिकेशन खूप सोपं असतं, कारण की 1च्या पुढे किंवा एखाद्या नंबरच्या पुढे तिथं 0 ऍड केलेले असतात. मग फक्त त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आणि जितके पण 0 आहे ते जशाच तशी पुढे ऍड करायचं. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन बाय 10 अँड इट्स मल्टिपल्स हा पण टॉपिक सुद्धा खूप सोपा आहे. मी आशा करते की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.